नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण बघणार आहोत CETचे काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स. आज आपण बघत आहोत राज्यशास्त्रामधील धडा 3 राजकीय पक्ष. सोडवलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना टिंबटिंब म्हटले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजकीय पक्ष. हे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 2. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 3. जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर कोणत्या राजकीय पक्षात झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्राविड मुन्नेत्र कळघम. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. आता काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 1. टिंबटिंबसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करीत असतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सत्ता. प्रश्न क्रमांक 2. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसारणी टिंबटिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सारखीच दिसते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसारणी सारखीच दिसते. प्रश्न क्रमांक 3. पक्षविरहित लोकशाहीची संकल्पना खालीलपैकी कोणत्या नेत्याने मांडलेली नाही? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 4. एक प्रबळ पक्ष पद्धतीच्या कालखंडात कोणता पक्ष प्रभावी होता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तृणमूल काँग्रेस. प्रश्न क्रमांक 5. भारतातील एक प्रबळ पक्ष पद्धतीला कोणत्या वर्षी आव्हान दिले गेले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1977. प्रश्न क्रमांक 6. राजकारणात 2 राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि अलटून पलटून या 2 राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते ती शासन पद्धती टिंबटिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्विपक्ष पद्धती. प्रश्न क्रमांक 7. पक्ष आणि स्थापना वर्ष यांच्यातील चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते कम्युनिस्ट पक्षात फूट पाडण्याचे कारण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे? प्रश्न क्रमांक 9. जनता पक्षात फूट पाडून तयार झालेला राजकीय पक्ष कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय जनता पक्ष.
प्रश्न क्रमांक 10. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे खालीलपैकी कोणत्या पक्षाचे उद्दिष्ट आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतीय जनता पक्ष. इथे प्रिंटिंग मिस्टेकमुळे ते भारतीय नाव थोडंसं चुकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11. तृणमूल काँग्रेस या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून कोणत्या वर्षी मान्यता दिली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2016. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता प्रादेशिक पक्षाच्या प्रवासाचा टप्पा नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वायत्तता. प्रश्न क्रमांक 13. शिवसेना या पक्षाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला. प्रश्न क्रमांक 14. शिरोमणी अकाली दल हा प्रादेशिक पक्ष कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंजाब. शिरोमणी अकाली दल हा प्रादेशिक पक्ष पंजाब या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 15. प्रादेशिक पक्ष व स्थापना वर्ष यांच्या जोड्या जुळवा. आता इथे दोन गट दिलेले आहे. एक गट आहे प्रादेशिक पक्षांचा व दुसरा आहे स्थापना वर्षाचा. यांच्या जोड्या जुळून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता आपण त्या जोड्या बघू कशा आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता इथे सांगितलेलं आहे 1 नंबर आसाम गण परिषद, याची जोडी आहे बशी. म्हणजे या प्रादेशिक पक्षाची स्थापना कधी झाली? 1985. आणि 2ची जोडी आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, याची जोडी आहे कशी, 1932. आणि 3 नंबर शिवसेना, याची जोडी आहे डशी, 1966. आणि 4 नंबर द्रविड, याची जोडी आहे अशी, 1944. प्रश्न क्रमांक 16. भांडवलशाहीला विरोध हे कोणत्या पक्षाचे तत्व आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. प्रश्न क्रमांक 17. आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचे जतन करणे हा कोणाचा मुख्य हेतू असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रीय पक्ष. येथे आपला हा धडा संपलेला आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.